नमस्कार, आपण पाहत आहात ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज, महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे न्यूज नेटवर्क। प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम फक्त ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजवर। मी अशोक सुभाष परशुरामकर, ग्रामपंचायत कर्मचारी नवेगाव पान या ठिकाणी कार्यरत असून मी गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्हा या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आम्ही पंचायत समिती अर्जुनी मोरगाव या ठिकाणी दिनांक 16 तारखेपासून 16 जुलै 2026 पासून या धरणे आंदोलनाकरिता आम्ही बसलेलो आहोत आणि या ठिकाणी आमचं वेतन, हक्काचं वेतन एप्रिल महिन्यापासून ते अद्याप आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आणि 3 महिन्यापासून आम्ही शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित आहोत। त्यामुळे आम्हाला दर महिन्याला एका ठराविक तारखेला तो पगार किंवा मानधन आमचा मेहनताना मिळावा याकरिता आम्ही या ठिकाणी या धरणे आंदोलनाकरिता बसलेलो आहोत। त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे काही आमचे थकीत वेतन थांबलेले आहेत ते सुद्धा ते त्वरित मिळावे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सर्व भविष्य निर्वाह निधी, थकीत भविष्य निर्वाह निधी आणि त्याचबरोबर आमच्या ज्या सेवा पुस्तिका आहेत त्या सेवा पुस्तिका त्वरित अद्ययावत व्हाव्या याकरिता आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलनाकरिता बसलेलो आहोत आणि 16 तारखेपासून आजपर्यंत आमचे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून शासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही असं मला वाटतं। तोंडी सूचनांना काही होत नाही तर आम्हाला एक लेखी माहिती मिळायला हवी याकरिता आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली आमचे कर्मचारी या ठिकाणी सर्व बहुसंख्येने बसलेले आहेत। तर या प्रशासनाकडे आमचं लक्ष वेधावं याकरिता आणि आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। तरी शासनाकडे आणि तहसील पंचायत समिती येथील प्रशासनाकडे आमची एकच विनंती आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता व्हावी आणि लवकरात लवकर आमची या धरणे आंदोलनाची दखल घ्यावी अशी मी प्रशासनाकडे एक विनंती करत आहे। संपादक मी आज गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पंचायत समिती अर्जुनी मोरगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ शाखा अर्जुनी मोरगावच्या वतीने ग्रामपंचायत परिसर यांचा या ठिकाणी 16 जुलै ते त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी यांचा हा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये या कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना 3 ते 4 का काही महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेलं नाही अशा प्रकारच्या ह्या समस्या त्यांच्यावर उद्भवल्या आहेत। तरी पण त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले की आपण आपला परिवार परिपंच कशा प्रकारे भागवायचा आणि त्याबरोबरच आपण ग्रामपंचायतमध्ये येणारे कामं आणि नागरिकांच्या समस्या ते कशा प्रकारे सोडवायच्या आणि हे त्यांच्यावर जी आलेली उपासमारी आहे त्या उपासमारीमुळे या ठिकाणी त्यांनी आपलं या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। तर या ठिकाणी आंदोलनाचा हा आज तिसरा दिवस आहे। तरी पण त्यांच्या मागण्या कोणत्या प्रकारच्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। बरं, तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे ईश्वरदास केशव भंडारी, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी तालुका संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही दिनांक 16 जुलै रोज गुरुवारपासून ह्या एप्रिल महिन्याच्या म्हणजे एप्रिल मे जून 2026 पासून आमच्या जिल्हा परिषदला थकीत वेतन असल्यामुळे आम्ही ह्या पंचायत समितीच्या समोर धरणे आंदोलनाच्या रूपानं सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी इथं बसलेलो आहोत। आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी तळागाळातील कर्मचारी असून आमच्या कुटुंबातील आमच्यावरच उदरनिर्वाह होतो आणि 3-3 महिने जर आम्हाला आमचा वेतन मिळाला नाही तर आमच्या मुलांचं शिक्षण आहे, आमच्या कुटुंबाचं कसं होईल, त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि प्रशासनाकडे जे आमचं वेतन जमा आहे ते जेथपर्यंत आम्हाला आमच्या खात्यावर जमा करत नाही तोपर्यंत आम्ही इथं धरणे आंदोलन सुरूच ठेवू।
तर याच्यामध्ये तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? आमच्या मागण्या म्हणजे आमच्या सेवा पुस्तिका आहेत, आमचा थकीत वेतन आहे, राहणीमान भत्ता आहे, भविष्य निर्वाह निधीची काही कर्मचाऱ्यांची थकीत आहे, तरी त्या पूर्ण करून देण्याची आमचे पंचायत समितीचा प्रशासक आहे त्यांनी आमचे हे वेतन पूर्ण करून देण्याची कृपा करावी. तर जिल्हा परिषदेने तुमचं वेतन जमा केलं की नाही केलं? जिल्हा परिषदेतून आम्हाला तोंडी माहिती मिळालेली आहे की तुमचं वेतन आम्ही पंचायत समितीला रिसर पाठवलेलं आहे म्हणून. आताच आमचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सकाळी आम्हाला भेटून गेले की तुमचे 3 महिन्याचे वेतन आमच्या पंचायत समितीला जमा झालेलं आहे म्हणून त्यांनी तोंडी सूचना दिलेली आहे. परंतु आमचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी जे संघटना आहे, जिल्ह्याची संघटना आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, वरून आम्हाला आदेश येत नाही तेथपर्यंत आम्ही ह्या धरणे आंदोलनामधून माघार घेणार नाही. तर जिल्हा परिषदेने तुमचं वेतन पंचायत समितीमध्ये जमा केलं, मग तुम्हाला वितरित करण्याच्या याच्यामध्ये अडचण कोणती आहे? आता त्याच्यावर ते रिसर्च सांगतील इथं आल्यानंतर. आता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं जमा करण्याला काही अडचणच नाही आहे. त्यांनी रिसर आमच्या खात्यावर जमा करावा, आम्हाला समाधान वाटेल तेव्हाच आम्ही आंदोलन मागे घेऊ. जर समजा तुमच्या आता मागण्या काही दिवसात का 8 दिवसात जरी पूर्ण झाल्या नाही तर मग तुम्ही याच्यानंतर तुमच्या काय पर्याय आहे? आम्ही तीव्र आंदोलन करू पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यावर. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे, यांना 3 महिन्यापासून यांना वेतन मिळालेले नाही आहे. जिल्हा परिषदने पंचायत समिती विभागाकडे त्यांचे वेतन जमा केलेलं आहे, परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्याकडे अजूनपर्यंत त्यांच्या वेतनाची देयके झालेली नाही. तरी त्यांच्यावरती अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहाच्या या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. तरी पण आमच्या 8 दिवसामध्ये जरी समजा आमच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचे त्यांनी इशारा दिलेला आहे. तरी पण प्रशासक, अधिकारी, ग्रामपंचायत तसेच शासकीय अधिकारी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांना सुद्धा त्यांची विनंती आहे की लवकरात लवकर आमचे वेतन आम्हाला देय करावे, आमच्या खात्यावरती जमा करावे.